वेलकम टू माय ब्लॉग. मित्रांनो, आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नॉनव्हेजची रेसिपी बनवणार आहे. तर मित्रांनो, आज आपण अर्धा किलो वाम आणलेले आहे. वामचा गावरान पद्धतीने आपण रस्सा बनवणार म्हणजे कालवण बनवणार आहे. तर वाम ही सर्वांना आवडते आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही वाम पूर्णपणे फ्राय केली होती. तर आज आपण चला वामसाठी काय काय साहित्य लागतं तो आपण इथे साहित्य आणलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर चला या सामान बघून घ्या पूर्ण काय काय आपल्या ह्याच्यासाठी काय काय लागतं तो. तर मित्रांनो या इथे बघा, हे आपण अर्धा किलो वाम आणलेले, 2 वांगी आहेत, मीठ आहे, अद्रक लसणाची पेस्ट, हळद, कोथिंबीर, लाल तिखट, आगरी मसाला आणि टोमॅटो, 1 मिरची घेतलेली आहे. तर मित्रांनो हे आपला साहित्य आहे. आपण आता त्याची रेसिपी चालू करू. तर चला कशा पद्धतीने रेसिपी आपण चालू करणार आहे तुम्ही पाहू शकता. चला तर 2 मिनिटं. आपण आता गॅस पेटवलेला आहे आणि टोप ठेवलेला आहे, पाहू शकता. चला आता तेल टाकू आपण. मस्त तेल टाकू. मिरची टाकून घेऊ. जी आपण 1 मिरची घेतलेली होती ती मिरची, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट हलवून घेऊ थोडासा. त्याला थोडासा लालसर झाला तर मग आपण त्याच्यात मित्रांनो आता आपण हळद टाकू मस्त आणि आगरी मसाला टाकू. मस्त त्याला हलवून घेऊ आपण. आता खूप छान कलर आलेला आहे बघा तुम्ही. आणि आता टाकू आपण वाम. तर आता 2 वांगी आपण ते घेतलेले ना, ते वांगी पण टाकायचे आहेत मित्रांनो. वांगी टाकलेले आहेत आपण 2. मस्त बघा, अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. खूप छान मस्त त्याला मसाले लागलेले आहेत आता. आणि मित्रांनो इथं सुक्या खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, तो आपण टाकलेला आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जी कोथिंबीर घेतलेली ती टाकायची. थोडासा हलवून घेऊ त्याला. मग आता ठेवू झाकण आणि मस्त वाफेवरती तिला ठेवून देऊ आणि पाणी टाकू 1 ग्लास. वाफेवरती आता ठेवून देऊ तिला. मित्रांनो वाफेवरती ठेवायचं कारण म्हणजे ती आपली जी बोटी आहे म्हणजे ती मच्छी आहे ती कडक होते. आता वरती आपण जो पाणी ठेवलेलं तो पाणी सोडायचं आहे त्याच्यात. आणि आपला सिक्रेट मसाला आहे तो टाकायचा आहे. तो सिक्रेट मसाला मी तुम्हाला कधीतरी सांगेन त्याच्यात काय काय घेतोय ते. पण आपला स्पेशल आहे, रुद्र कॅटरर्स यांचा स्पेशल मसाला मच्छीसाठी खास आहे. आणि आता आपण तो टाकलेला माझा हिलवून घेऊ. आणि किती लोक आहेत त्या हिशोबात आपण तो रस्सा ठेवायचा आहे. बघा मित्रांनो आम्ही आहे 4 लोक, तर 4 लोकांसाठी आपल्याला रस्सा ठेवायचा आहे. तुमच्या घरात किती मेंबर आहेत त्याच्या हिशोबात तुम्ही तो रस्सा ठेवायचा. बघा तरी वगैरे किती मस्त आहे. मस्त उकळी घेतल्यावरती आपल्याला समजेल अजून. आणि बघा बोटी पण त्याची कडक झालेली आहे मित्रांनो, किती सुंदर दिसतो ना. चला दादा झाकण देऊ आपण त्याच्यावरती मित्रांनो. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला तो बनवायचा आहे गावरान रस्सा. बघा बोटी वगैरे आपली मस्त कडक झालेली आहे. बघा खूप छान कलर वगैरे मस्त आहे त्याचा. जरा होऊ द्या त्याला अजून 15 मिनिटं ठेवून द्यायचं आपण. तर मस्त अशी आपण रेसिपी केलेली आहे. फायनली आपला वाम रस्सा तयार झालेला आहे आणि गावरान पद्धतीने आपण केलेला आहे. तर बघा किती सुंदर रस्सा झालेला आहे, मस्त गरमागरम आहे. तर आपण याला त्यांना टेस्ट करून बघू कशा पद्धतीने झालेला आहे. आणि
मस्त, खूप छान. आणि शिजले पण मस्त आणि एकदम पद्धतीने रेसिपी झालेली आहे. तुम्हाला जर कधी अशी बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवा. मस्त एकदम खूप छान लागतं. बघा शिजलेली पण आहे वाम आणि मस्त बोटी वगैरे ना ती कडक आहे. मच्छी एकदम कडक झालेली आहे वाफेवरती ठेवून. मस्त झालेलं आहे मित्रांनो, एकदम छान. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. तर धन्यवाद मित्रांनो.